हॅलो गाईज, व्हेरी वेलकम टू माय ब्लॉग. तर आज खूप दिवसांनी ब्लॉग अपलोड करते, तर त्याचं कारणही तसंच विशेष आहे. माझ्या वॉईसला थोडंसं इग्नोर करा, थोडंसं घसा खराब आहे. सो हा ब्लॉग आहे नवरात्रीमधला. तर नवरात्रीमध्ये असंच आम्ही अचानक ठरवलं की आपण आपल्या ओळखीच्या ज्या आजूबाजूच्या ज्या स्त्रिया आहेत, महिला आहेत, त्यांना बोलवूया, हळदी कुंकवाचाही कार्यक्रम ठेवूया आणि मस्तपैकी एन्जॉय करूया, भजन म्हणूया, डान्स करूया, टिपरी खेळूया. तर असं करून आम्ही कार्यक्रमाचं नियोजन केलं. अगदी झटपट 4 वाजताचा टाईम होता आणि 2 वाजता आमचं ठरलं. पटकन सगळी अरेंजमेंट केली, मसाला दूध केला आणि ब्लाऊज पीस वगैरे, बांगड्या, असं थोडंसं अरेंजमेंट करून आम्ही सर्व महिलांना आमंत्रण दिलं. विशेष म्हणजे जेवढ्या महिलांना आमंत्रण दिलं होतं त्या सर्वजणी आल्या होत्या आणि खूप उत्साहाने, आनंदाने त्यांनी सहभाग घेतला. 2च तासाचा कार्यक्रम होता, पण खूप मजा आली. त्याच्यामध्ये आम्ही अशी फुगडी खेळली, त्याच्यानंतर वाडीमध्ये जे काही खेळ खेळतात तसे थोडेसे खेळ खेळले, त्याच्यानंतर दांडिया खेळल्या आणि हे थोडेसे आमच्या बिल्डिंगमधले जे चिल्लेपिल्ले आहेत त्यांची मस्ती पाहताय ना तुम्ही. कधीच घराबाहेर न पडणारे जेव्हा असे छोटे छोटे जे मेंबर्स आहेत ते घराबाहेर पडतात त्यांना खूप आनंद होतो. तेही डान्स करत होते, मध्ये मध्ये करत होते, आम्हाला त्रास देत होते आणि आम्ही मस्त एन्जॉय करत होतो. आणि या आमच्या सगळं बिल्डिंगमधल्या काही महिला आहेत, काही आमच्या फ्रेंड सर्कलमधल्या आहेत. तर पाहताय ना, कोणीही लाजत नव्हतं. जसं येतं ज्या पद्धतीने येतं त्या पद्धतीने सर्व डान्स करत होते. हे तरी महत्त्वाचं आहे की तुम्ही सहभाग घेताय आणि आनंद लुटताय. तर याच्यामध्ये आम्ही अक्षरशः काहीही करत होतो. म्हणजे मध्ये डान्स करायचो, म्हणजे गप्पा मारत बसायचो, म्हणजे दांडिया खेळायचो आणि मी एक स्टेप गाईड करत होते, तशा सगळ्याजणी करत होत्या. अशा प्रसंगी वाटतं की सगळे जे काही आपले मतभेद आहेत, एकमेकांबद्दलचे जे काही विचार आहेत ते सर्व माणूस विसरून जातो. इतक्या आनंदाने सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, उत्साह तुम्ही पाहू शकता. कोणालाही फोर्स करावं लागलं नाही खेळण्यासाठी. सगळे त्यांच्या मर्जीने मस्त उत्साहात खेळत होते आणि ते बघूनच खूप छान वाटत होतं. कारण या कार्यक्रमाची जी प्रायमरी कन्सेप्ट आहे ती माझीच होती, म्हणजे आयडिया माझीच होती. की मला सहज वाटून गेलं की आपण असं काहीतरी करूया. तेवढंच निवांत मस्त एन्जॉयमेंट एका दिवसासाठी. आमच्या बिल्डिंग खाली दांडिया होताच, तिकडे तर आम्ही जातोच, पण असं कार्यक्रमाचं एक आम्ही नियोजन केलं होतं. सगळ्यांनी ठरवलं की मस्तपैकी साड्या वगैरे नेसायचं, ज्याला जसं जमल तसं त्याने तयार होऊन यायचं आणि आपण कार्यक्रम करूया. डान्स वगैरे केल्यानंतर ओटी वगैरे भरली सर्वांची, मसाला दूध प्यायलो आणि खूप हसलो. म्हणजे इतकं हसलो की नंतर फार चेहरा वगैरे दुखत होता अक्षरशः हसून हसून. सगळ्यांचा प्रतिसाद खूप छान आला आणि सर्वांना एकंदरीत कार्यक्रमामध्ये खूप मजा आली. आम्ही त्याच्यानंतर डिस्कस करत होतो की कार्यक्रम कसा झाला काय. तर सर्वांचा उत्साह खूप छान होता आणि सर्वांनाच खूप छान वाटलं कार्यक्रमामध्ये. कोणीही लाजलं नाही, कोणीही चिडलं नाही. तर अशा प्रकारे कार्यक्रम मस्तपैकी पार पडला.